ही घराला घरपण देत असते. आपण नेहमीच असं म्हणतो. महिला दिनाच्या दिवशी तिचा विशेष सन्मान करतो, तसा आपण वर्षभर तिचा सन्मान करत असतो. मात्र कोणतीही स्त्री फक्त कुटुंबातल्या सदस्यांना जोडत नाही, तर ती घराला सुद्धा जोडते. आता घराला शब्दशः जोडते म्हणजे काय, तर 4 भिंतींना सुद्धा आपल्या कुटुंबातला सदस्य मानते आणि त्या 4 भिंती सुद्धा घरातल्या त्या स्त्रीशी संवाद साधायला लागतात. अशाच या मागच्या घराच्या भिंती कोणाशी तरी संवाद साधणार आहेत. कोणाशी संवाद साधणार आहेत पाहूया. सुरुवात करतोय आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पत्रकार परिषदेला. ही मालिका येत्या 27 एप्रिल पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर आपल्याला पाहता येणार आहे. सुरुवात करूया. हे घर आपल्याला काय सांगते ऐकू. रिपोर्ट लेडीज बायका काय जागा मिळाली का? लेडीज बायकांनी जरा पुढे या, म्हणजे काय बाईचा आशीर्वाद पाहिजे ना मला. बाई आहे तर दुनिया आहे. बाई बारी आणि आभारी. विषय असा आहे की मी तुंडीराज माझ्याची दांगट हे आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला नव्हता. बाय ग्रेस ऑफ लेडीज बाई, बाय ग्रेस ऑफ देवी आई, आमच्या घराला देवीचा आशीर्वाद लाभले. तर लक्ष्मीच्या रूपाने, लक्ष्मीच्या पावलेले आमची सुनबाई या घरात आलेली. तर आता थोड्या दिवसामध्ये अक्षय चतुर्थी, अक्षय अक्षय राजा राजा कुठे गेला? आज सण कुठलाय? काय रॉकेट काय झालं? आज सण कुठलाय? माझे ना जिबोळलं झाले. घेणार त्याची जीप रेषे आहे का तू? रेषे काय? सण कुठले ते सांग. तर आता थोड्या दिवसातच अक्षय तृतीया येऊ राहिली. हा. आणि अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त. हा. आणि या मुहूर्तावर काही कार्य केलं तर ते अक्षय राहत असं म्हणतात. आता आमच्या घरात सुद्धा नुकतंच एक शुभ कार्य घडलंय. काय घडलंय? आमच्या घरात बाईचा आशीर्वाद लाभलाय. आणि बाईचा आशीर्वाद लाभल्यामुळे आमच्या घरात आता भरभराटी होणार आहे. आमच्या घराला घरपण येणार आहे आणि आम्ही लय खुश आहे. लय आनंदाचा दिवस आहे बघा. म्हणजे आमच्या सुनेच्या रूपानं ते सुख समाधान आनंद आलेले तो अक्षय राहावा म्हणून. आणि आमच्या सुनबाईची म्हणजे अवनीची तुला विधी करायचं ठरवलेलं आहे. आता ते तुला विधी करण्यासाठी काय तराजू कुठे सांगितलं होतं धन्याला. ए धन्या, ते फ्लावर आणि गोबीची तुला करणार आहे का तू? तुझ्या डोक्यामध्ये ब्रेन नावाची काय गोष्ट आहे का? तुम्हाला दिला ना देवी. अरे पण तरच वाढले मोठं तर कोणी सांगितलं होतं. लोकांसमोर गेलो पण त्याचा स्फोटाही करा तुमचे. काय झालं? ए राजबा, जाऊ तुला इकडे. आपण तुला रेडी तयार केलेली आहे. जा तिकडे. अरे ताट कुठे? अरे सुनबाईला बोलायला नको आधी. ए धन्या, तू बाप नाही आणलं? मी तुला सांगितलं चांगल्या दिवशी त्यांनी भांडू नका रे. आणलंय ताट. हा. करा सुरू. आता एक काम करे. आता ज्या बाईच्या येण्यानं आपल्या दामिटांच्या घराण्याला घरपण लागलेलं आहे ते सुनबाईला बोलूया. रेडी आहे का? रेडी.
राहू दे. चला सुरमई तुला किती चालू कुठे चल बस बस सुरमई आता एक चांगला मस्तपैकी उकल होऊन जाऊ दे. मनातल्या स्वप्नांना मायेचं पांघरूण मनातल्या स्वप्नांना मायेचं पांघरूण धनराज रावांचं नाव घेते दांगटांची सून. आता तुम्ही उकल घेतली डांगेटाची मान राखा जरा इज्जत राखा ती विषय काय रेडी भांडण जरी कितीही तरी आहे हातात हात. हे महत्वाचं आहे. भांडण जरी कितीही तरी आहे हातात हात. अवनीच्या रूपानं लावलाय दांगताना बाई तुझा आशीर्वाद. अक्कल नाही. चंद्रकांत देशपांडेंची मुलगी एका फालतू ड्रायव्हर बरोबर पळून गेलीस तू. तुला शरम वाटायला पाहिजे. बाबा तुमचा गैरसमज होतोय असं काही नाही. कीप शेप डिस्टन्स. ही दांगड्याची सुनबाई. चंद्रकांत देशपांडेची मुलगी आहे ती. घराण्याची आबरूने अशी धुळीत मिळून देणार नाही. कळलं नाही हे काय हे राजा? आपल्या मुलीचं स्वप्नात तुला आदर नाही काय नाही. आणि तुला तू कशाला ही पोरगी समजतो तू? अरे मुलगी म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी असते. त्या लक्ष्मीचा आदर ठेवायचा असतो. त्या पोरीचा मान राखायचा असतो. आणि सुनबाईचा मान आमच्या घरात राखला जाणार आहे दांगटांच्या घरात. हवा आता गुमान ही तुला बघायची आणि प्रसारण आंबा घेऊन जायचा. आता सोडत नाही. आणि ऐका अक्षय तृतीयेचा सण येतोय म्हणून आपल्या मुलीची तुला करताय आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आपल्याला तोच हवाय ना. नका म्हणता ठीक ठीक आहे. मलाही बघतोय माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद. बघू कशी असते ती. दाखवा काय ते. चला बाकीचं पथक सुरू करू. या. सुनबाई बसा. सगळ्या कलाकारांना मालिकेचा प्रोमो पाहणार आहोत तर त्यासाठी कृपया स्थानापन्न व्हावं. त्याला संवाद साधायचा आहे. एक अस्ताव्यस्त घर आपण बघितलं मात्र
त्याच घरावर जेव्हा एखाद्या बाईचा हात फिरतो तेव्हा ते घर कसं दिसायला लागतं, याची ही कहाणी, याची ही गोष्ट. सगळ्यात आधी मी रंगमंचावर आमंत्रित करते स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांना, या मालिकेचे निर्माते निखिल शेठ, निर्माते दिग्दर्शक विनोद नवेकर, लेखक अमोल पाटील आणि संवाद लेखक प्रसाद कुमठेकर. आणि ज्यांना आपण पडद्यावर पाहणार आहोत आणि ही कथा रंगणार आहे, ही कहाणी रंगणार आहे, ते म्हणजे आत्ताच आपण बघितलं दांगट परिवारामधनं धुंडीराज दांगट यांच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तावडे, चंद्रकांत देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये शरदजी बोंगशे, धनराज दांगट म्हणजेच अर्णव वारियर, अवनी देशमाने म्हणजे अक्षता अनिता प्रमोद, यशोधन दांगट याच्या भूमिकेमध्ये पुष्कर सारोद, धनपाल दांगट यांच्या भूमिकेमध्ये सतीश तांदळे, धनेश दांगट यांच्या भूमिकेमध्ये राघव वर्तक, आणि एका अवनीला जिचा आशीर्वाद आहे म्हणजे अवनीच्या आईच्या भूमिकेमध्ये संगीता देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये सीमा कोगळे. आधी मला सांग, किती वजन कमी करायला लावलं याच्यासाठी तुला? नाही, वजन तर कमी करायला लावलं नाहीये, पण वजन विचारलं तेव्हा मला प्रश्न पडलेला, वजन का विचारतायत माझं? आणि नंतर कळलं आंब्याने तुला होणार आहे. ते एक सरप्राईज होतं, कारण की आजपर्यंत सिनेमांमध्ये वगैरे पाहिले तुला होताना, पण स्वतःची तुला म्हणजे खूपच एक वेगळं होतं आणि खूप छान वाटलं. एवढ्या गोड पद्धतीने स्वागत झालेलं आहे माझं सिरियलमध्ये सुद्धा आणि स्टार प्रवाह परिवारामध्ये सुद्धा. तर मी सतीश राजवाडे सर, विनोद लवेकर सर आणि निखिल शेठ सर यांचे खूप मनापासून आभार मानते. माझं भाग्य आहे, मी ह्या सिरियलचा एक भाग आहे आणि असंच यापुढे ही सिरियल बाईच्या आशीर्वादाने चालू राहील आणि खूप मनोरंजन होईल प्रेक्षकांचं, ह्याची मला खात्री आहे. तुला माहितीये का, सगळ्या महिलांचा आशीर्वाद असतोच मालिकेला नेहमी, त्यामुळे संध्याकाळी टीव्हीचा रिमोट दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊच शकत नाही कधी. अगदी बरोबर. पण पहिलीच मालिका आहे त्यामुळे खूप शुभेच्छा तुला. खूप खूप धन्यवाद. तसंच धनराज म्हणजे अर्णव, तुझी ही पहिली मालिका आहे आणि पहिल्या मालिकेतनं खूप छान एक वेगळा विषय मांडलेला आहे. खरं तर तिची गोष्ट जरी असली तरी त्यामध्ये तुझा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. तू तिला कसा पाठिंबा देतोयस, या भूमिकेला कसा पाठिंबा देतोयस, याविषयी जाणून घ्यायचंय. तिची गोष्ट असली तरी ती माझ्या नजरेतून आहे आणि मी सांगतोय ती गोष्ट, त्यामुळे धनराज हे कॅरेक्टर त्या अर्थाने महत्वाचं आहे या सिरियलमध्ये. आणि तिला पाठिंबा म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आता सध्या पाठिंबा विनोद सर देत आहेत, पावलं पावली गाईड करून, त्यामुळे सगळा पाठिंबा तिकडून येतोय. आम्ही फक्त एकमेकांना नाशिकच्या उन्हात सहारा देतोय सध्या, तेच. तुलाही खूप शुभेच्छा. पहिली मालिका आहे आणि दणक्यात सुरुवात होणार आहे, तसंच उदंड यश सुद्धा या मालिकेला मिळेल, कारण खूप छान मुहूर्त आपण केलेला आहे. धुंडीराज यांच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तावडे आम्हाला दिसणार आहेत. सुनीलजी, अनोखी भूमिका, आणि आता तुम्ही म्हणजे कार्यक्रमाची सुरुवातच इतकी तडक्यात केली, इतकं छान सगळ्यांचं स्वागत केलं, वेगळी पद्धत होती. तसंच आम्हाला प्रोमोमध्ये सुद्धा तुमची भूमिका, पात्र वेगळं वाटतंय. काय आहे पात्रात पागची नक्की म्हणजे या पात्राला न्याय कसा देणार? नाही, पहिलं म्हणजे स्टार प्रवाहाचे मी मनापासून आभार मानतो की मला ही भूमिका दिली त्यांनी. आणि कसं आहे की वेगळ्या भूमिका करण्यासाठीच मला जन्म झाला बहुतेक, कारण आतापर्यंत मी रिपीट काही केली नाही कुठली भूमिका. तर ही सुद्धा भूमिका जरा वेगळी आहे आणि काय म्हणतात त्याला, अत्यंत रॉ अशी भूमिका आहे. त्याला म्हणजे निखळ म्हणतो ना, निखळ झऱ्यासारखं त्याचा स्वभाव आणि त्याचं वागणं आहे. तो मोकळा ढाकळा आहे
त्याचा राग आला तर प्रचंड रागावतो, त्याचं प्रेम तितकं प्रचंड करतो. असं खूप छान असं कॅरेक्टर आहे. आणि त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या राहत्या घरावर आणि त्याच्या मुलांवर आहे. त्या मुलांसाठी तो काही करायला तयार असतो, पण तेवढ्यात त्यांच्याशी मारामारी करतो. मुलं त्या आपापसात मारामारी करतात आणि खूप असं काय म्हणतात त्याला, रांगड सगळं कुटुंब आहे आमचं. त्यांचं प्रेम करण्याची पद्धत सुद्धा अशी रांगडी आहे. त्यामुळे ते मनापासून करतात. आणि आमच्या सर्वांचं कास्टचं मी सगळ्या मुलांचं असं छानपैकी बॉन्डिंग झालेलं आहे की आम्हाला असं फरक काहीच वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला ते सगळं प्रत्येक सीन मध्ये तुम्हाला ते जाणवेल की आम्ही कसे एकत्र घट्ट बांधलेलो आहोत. चंद्रकांत देशपांडे यांचा प्रवेश सुद्धा हे सगळं नाट्य चालू असताना अशा क्षणी झालेला आहे. म्हणजे चित्रपटाला कसा एक युटर्न मिळतो तसा या नाट्याला युटर्न मिळाला. चंद्रकांत देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये शरदजी पोंक्षे आम्हाला दिसणार आहेत. शरदजी, खरं तर वडिलांची भूमिका, वडिलांनी मुलीला खूप सांभाळलेलं असतं आणि आता ती सासरी जाणार आहे तेव्हा एक वेगळ्या भावना मनात दाटून आलेल्या असतात. काय आहे नक्की हे पात्र, आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे? सर्व मुलींचा बाप असतो तसाच हाही आहे. प्रतिष्ठित घराणं आहे खूप गावामध्ये. अगदी पॉलिटिकल लोकांपासून उद्योजकांपासून सगळीकडे त्याची खूप वरपर्यंत पोच असलेला माणूस आहे. आणि त्याचं त्याची अशी काही तत्व आहे की घरातल्या बाईला, घरातल्या आपल्या मुलांना, मुलीला विशेष करून सर्व प्रकारचं स्वातंत्र्य द्यायचं, पण नोकरी धंदा तिने करायचा नाही. नोकरी धंदा करायची काही गरज नाही. त्यामुळे तो मुलीला तिचे सगळे हट्ट पुरवतो. तिला जेवढं शिकायचं तेवढं तो शिकवतो. पण नोकरी आणि करिअर करायची वेळ येते तेव्हा मात्र त्याची तत्व जी काय चुकीची असतील कदाचित, पण ती मध्ये येतात आणि मग तिथून संघर्षाला सुरुवात होते. आणि तो खलनायक नाही आहे. त्याची एक जडणघडण आहे. थोड्याशा जुन्या पद्धतीचा माणूस आहे आणि त्यामुळे त्याला त्रास होतो या सगळ्याचा. आणि बरोबर त्याचं काही स्वप्न आहे की मुलींनी चांगल्या ठिकाणी, म्हणून त्यांनी एक असं चांगलं स्थळ पण शोधलेलं आहे. आणि अगदी विरुद्ध अशी ही गांगट कुटुंबामध्ये माझी मुलगी जाणार आहे, त्याला सहन होत नाही. फुलासारखं जपलेलं आहे त्याने आयुष्यभर, त्यामुळे त्याला त्रास होतो या सगळ्याचा. आणि मग पुढं कसं घडत जातं. मग दांगट कुटुंब, देशपांडे यांच्यामधला संघर्ष, त्याच्यामध्ये मुलीची परकड, त्याच्यानंतर बापाचं आणि मुलीचं नातं वेगवेगळ्या वळणांवरनं जातं. किती प्रेम असलं तरी ते इतकं काय घडतं आता सगळं मी सांगत नाही. मालिका बघण्यात जास्त मजा आहे. पण स्टार प्रवाह आणि बऱ्याच दिवसानंतर विनोद दवेकर आणि निखिल बरोबर, आणि एक योगायोग आहे. मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, स्टार प्रवाह ही वाहिनी सुरू झाली ती ज्या मालिकेमुळे, अग्निहोत्र. त्या अग्निहोत्र मालिकेचे दिग्दर्शक होते सतीश राजवाडे आणि त्या मालिकेचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होते विनोद लवेकर आणि मुख्य निर्मिती प्रमुख होते निखिल शेठ. आज सगळ्यांच्या पोझिशन बदलल्या पण स्टार प्रवाह तिथेच आहे, त्याच ताकदीने उभा आहे आणि सर्वांचं मनोरंजन करते. आणि त्या अग्निहोत्र मध्ये मी पण होतो आणि असं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आमच्या चौघांचं. ते पुन्हा एकत्र आलं, नक्कीच यशस्वी होणारच ते वाद. धन्यवाद. एक छान संगम पुन्हा एकदा घडून आलेला आहे. निखिलजी, काय सांगाल की या टीम बरोबर, म्हणजे नेहमीच आपल्याला तराजूमध्ये चांगला न्याय देणारी ही टीम आहे. ऍब्सोल्युटली. आमचं पण पहिलं शो प्रवाहासाठी, त्याचा आवाज असा नाही प्रवाहासाठी हा पहिला शो आहे. किस्सा सांगतात तर कसा खूप 1-2-3 वेळा असं झालं की
शो वर्कआउट होत नव्हता. यावेळेला असं झालं की माझ्या बायको निश्चयाने सांगितलं, माझ्या बाईनी सांगितलं की फोन कर यावेळेला आणि सांग की हवा आहे शो. मी फोन केला, लगेच म्हटलं की एक उद्याच्या वेळेला भेटायला ये. आणि असं म्हणून मला माझ्या बाईकडनं माझा आशीर्वाद मिळाला. तिथून आशीर्वाद मिळाला आणि खरी Yes, सुरुवात झाली. वा वा. थँक्यू. धन्यवाद विनोदजी. या सगळ्यांना मला विनोद सरांना प्रश्न विचारायचा आहे. माहिती आहे. अच्छा, एकतर या सगळ्यांमध्ये या 2 बायकांना सांभाळायचं आणि मालिका दिग्दर्शित करायची. मुख्य म्हणजे बाईच्या दृष्टिकोनातनं असली तरी पुरुषांचा दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा मांडला गेलाय, अर्णव जसं म्हणाला तसं. म्हणजे दोघांचे दृष्टिकोन समोर ठेवून योग्य नाही, दोघांनाही स्त्री पुरुष या दोन्ही भूमिकांना व्यक्तिरेखांना द्यायचंय. कसा विचार केलाय दिग्दर्शनाचा? दिग्दर्शकाचा विचार सगळ्या गोष्टी माणूस म्हणून विचार तसाच आहे या सगळ्यांचाच. माझा पर्सनली पण तसा आहे, कारण आम्ही मुळात 4 भावंड आणि माझी पहिली बहीण होती, माझ्या पहिली जी वारली, ती जगलीच नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना सगळ्यांना घरात मुलगी असणं काय हे आम्ही सगळ्यांनी पर्सनली अनुभवलं. आणि आम्ही 4 भावांना एक जे सर म्हटले ना रामडं वाढतो. म्हणजे पोरं 6-6 पोळ्या खातायत, आई आपली राबतीये, आई आपली थकते याची जाणीव नसणं, हे गोष्ट प्रत्येक गोष्टीला कष्ट पडतात याची जाणीव नसणं, की घरात सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ठेवाव्या लागतात, त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात. नाहीतर ती रूम होतो. एक कुठेही कपडे टाकले, कुठे प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो. घरातली बाई साध्या गोष्टीचं म्हणजे चहापत्तीचा डबा पण किती अंतरावर ठेवायचा याचं पण कॅल्क्युलेशन करते, कारण तिला तेवढ्या वेळात तो चहापत्तीचा तर गोष्टी हाताशी पाहिजे. तर एवढं कॅल्क्युलेशन करून ती घर उभं करते. तर याची किंमत फार कमी उरते. त्यामुळे आपण ना कुठले ती हाऊसवाईफ, हाऊस मेकर वगैरे वगैरे आपण म्हणतो, पण त्याचं महत्वच आपल्याला कधीच कळलं नाही. इतके वर्ष आपण ते म्हणतो नुसतं, पण ती किंमत या घरातल्या सगळ्या पुरुषांना आहे, कारण त्यांनी ते भोगले. त्यांना कळतं की घरात बाई नसण्यामुळे आपलं घर आणि दुसऱ्यांचं घर कसा फरक आहे. तर ते घर त्यांना ते जाणवणं आणि ते त्या बाईची आस त्यांना आहे की एक येऊ दे बाई, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना आम्ही माणसात आहोत असं वाटेल, नाहीतर आमची जनावर आहे. म्हणजे आपल्या मनात कुठेतरी आपल्या घरामध्ये जे घडलेलं असतं ना, ते जेव्हा उभं करण्याची वेळ येते पडद्यावर, तेव्हा ती शक्ती मिळतेच आपल्याला, मुळात ती असते. आणि अजून एक प्रसंग मला आठवतो, म्हणजे खरंच म्हणजे मी बातमी पाहिली होती की घरात मुलगी झाली तर त्या माणसाने हेलिकॉप्टर मधून ते त्या मुलीचं हॉस्पिटल पासून ती घरात घेऊन आलं स्वागत. तर ज्या एनर्जीने त्या माणसाने तिचं स्वागत केलं, त्या एनर्जी, त्यांच्याकडे पैसा नसेल पण त्यांची एनर्जी ती आहे की तिचं स्वागत त्यांना इतकं भावना ती हवी आहे, भावना तीच आहे. खरं वा, सुंदर. सीमाताई माईक एकतर आवडीच्या आईच्या भूमिकेमध्ये म्हणजे आवडीनी एक निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला चंद्रकांतजींना सुद्धा सांभाळायचंय, त्यामुळे तारेवरची कसरत आहे. खरं तराजूवर तुम्ही बसलेले आहात. काय सांगा? सगळ्यात आधी ना मी यापूर्वीही स्टार प्रवाह परिवाराचा भाग होते. मी आज खूप वर्षांनी पुन्हा काम करतेय. तर मला सतीश राजवाडे सर, निखिल शेठ सर आणि विनोद गवेकर सर तुमचे आभार मानायचे. या बाईला पुन्हा माहेरी बोलवलं होतं. संगीता देशमानेचं कॅरेक्टर करते मी. अवनी माझी मुलगी आहे, माझं खूप प्रेम आहे तिच्यावरती. पण आपल्याकडे अजूनही अशा काही बायका आहेत ना की ज्यांच्यासाठी नवरा म्हणेल ती पूर्व दिशा. माझ्यासाठी चंद्रकांत देशमाने जे म्हणतील ती माझी पूर्व दिशा. त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही आणि शक्यतो मी अवनीलाही ते सांगेन की बाबांच्या शब्दाबाहेर जाऊ नकोस. असं सांगितलेलं आहे. ते तिन्ही भाऊ सुद्धा तिथे बसलेत. तर तुम्हाला मला तिघांनाही एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की एकतर इतकं अस्ताव्यस्त दिसणं मालिकेमध्ये, मुळात तुम्ही तिघं तसे आहात का? प्रत्येक पुरुष थोडाफार असतंच ते 70-80% त्यात. लग्न झाल्यावर थोडाफार फरक पडतो. पर्सनल अनुभव आहे माझा तरी, त्यांचा कदाचित वेगळा असू शकतो. पण मी तरी तसाच होतो. फार काही नीटनेटकं राहण्याची मला सवय नाहीये. म्हणजे आता जरा बायकोने थोडं करून घेतलं माझ्याकडनं. सतीश सांगेल, त्याचं लग्न झालं नाही, तो तरी जास्त क्लिअर.
अस्ताव्यस्त तर मी आहे, पण मला आभार आधी मानायचं आहे विनोद सर, निखिल सर आणि स्टार प्रवाहाचे सतीश राजवाडे सर की या भूमिकेसाठी मला त्यांनी निवडलं. माझ्यासारखं कोल्हापुरात काम करणारा, नाटकांमध्ये काम करणारा नाटाला विनोद सरांनी अशा वेगळ्या प्रकारचा रोल दिला. या सिरियलमध्ये भाषेची एक गंमत आहे. विनोद सरांना ती खूप आवडते. तर नाशिकची बोली आम्ही यामध्ये बोलतो आणि हे काम करताना एकंदरीतच खूप मजा येते. सगळेच माझे सहकलाकार जबरदस्त अभिनेते आहेत, शिकायला मिळते सगळ्यांच्याच कडून. सगळ्यांचे आभार. मला असे भाऊ, सख्खे भाऊ नाही आहेत, मी एकुलता एक आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या भावांसोबत एकत्र राहणं आणि त्यांच्यासोबत मजा मस्ती करणं हे माझ्यासाठी नवीन आहे. त्यामुळे मला भारी वाटते आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते, शिकायला मिळते, हे केव्हाही आपल्यासाठी भारीच असतं, भारीच गोष्ट असते. सिरियल माझी पहिलीच आहे, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप मजा येते. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. अमोलजी आणि प्रसादजी, लेखक हा खूप महत्वाचा आहे. मग तो कोणताही म्हणजे मालिका, चित्रपट, नाटक, कोणतीही कला असो, आणि लेखनाचं कौशल्य जसं असतं ना तशी ती मालिका रंगत जाते. आणि आम्हाला त्या संवादामध्ये सुद्धा काही असे संवाद म्हणजे आयकॉनिक डायलॉग होतील असे सुनीलजींच्या तोडे तुम्ही दिलेले आहेत, त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आणि एकूणच मालिकेचं लेखन त्याविषयी जाणून घ्यायचं. सगळ्यात आधी म्हणजे खूप मोठे चॅलेंज मालिका लेखकाला सध्याच्या काळात असतं ते म्हणजे सासू नसलेलं घर लिहिणं. ज्या घरात सासूने ती मालिका लिहायची आणि उत्तम लिहायची, तो ते खूप मोठं चॅलेंज लेखक म्हणून मला मिळाले आणि तेव्हा असं वाटतं की खूप चांगली संधी आहे असं एखादा शो लिहिणं, ज्या शो मध्ये सासू नाही आणि तरी पण तो शो एका बाईच्या महत्वाविषयी आहे आयुष्यात. मालिकेचं शीर्षक आपल्याला बऱ्यापैकी सांगतं बाई तुझ्या आशीर्वादाविषयी, पण मला असं फार वाटतं की त्या शो मध्ये बाईच्या आपल्या आयुष्यात असण्याविषयी सगळे पॉइंट ऑफ व्ह्यू कव्हर्ड आहे. म्हणजे ती आयुष्यात आल्यानंतर आपल्याला कसं एक माणूस पण येतो, आपल्या घराला कसं घर पण येतो, आपल्या स्वप्नांना कसं एक दिवंग पण येतो. ही स्वप्न आपण ज्यांच्या होप्स सोडलेल्या असतात त्या होप्स कशा पूर्ण निर्माण होतात, त्या घराविषयी आपण कसं एक आशादायी जगायला लागतो, हे सगळं त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं जे काम करते ती बाई त्या घरात येते आणि होतं. सो त्याचबरोबर एक दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू पण त्या मालिकेत आहे की जसा त्या घराला बाईचा आशीर्वाद लागतो तसा आपल्या घराला, आपल्या आयुष्याला आशीर्वाद देणाऱ्या बाईच्या स्वप्नांचा आपण मान कसा राखायचा, तिने दिलेल्या आशीर्वादाचा आपण आपल्या वरती काय दायित्व लागतो हे दायित्व सुद्धा त्या पुरुषांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मालिकेत येतं की ते तिच्या स्वप्नांचा कसा आदर करतात. म्हणजे आपण काय म्हणतो की एका पुरुषाच्या मागे स्त्री उभी राहिली की तो पुरुष हे होतं, पण खरं तर स्त्रीवर बंधन नको असेल, त्यांनी काही आपल्याला हे करायला जन्म घेतलेला नाही म्हणजे यशस्वी करायला, तर त्यांच्या पुढे यशस्वी होऊ शकतात. पण मालिकेची एक रचना अशी आहे की जशी ती यांच्या पाठीशी उभी राहते आणि त्यांना माणूस म्हणून उभं करते, त्यांना घर या घराला घर म्हणून उभं करते, तसे ते पण तिच्या पाठीशी उभं राहून तिच्या स्वप्नांना आधार देतात, तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे या मालिकेचं खरं सांगायचं तर आपण बाईच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर बाई कुठवर जाऊ शकते आणि बाई आपल्या पाठीशी उभं राहिल्यानंतर आपण कुठवर नजर मारू शकतो, या दोन्हीची ती गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं खूप वर्षांनी अशी गोष्ट आहे जी आई, बाबा, दादा, वहिनी सगळी मिळून बघू शकते. नाही जनरली आपला एक पर्स्पेक्टिव्ह असतो की ही मालिका आता घरातल्या सुना आणि सासवा होऊन बसून बघते, तर तसं या मालिकेचं नाही. पहिली अशी मालिका मला वाटतं खूप काळाने आली आहे जी घरातले सगळे मिळून बघू शकतील. आणि अर्थात रेंज बघितली म्हणजे त्याच्या चेहऱ्यापासून ते यांच्या चेहऱ्यापर्यंत बघितलं तर तुम्हाला वाटेल लहान मुलांपासून आपण मोठ्या माणसांपर्यंत सगळे बघू शकतात. इतकं ते व्हेरिएशन आहे आणि मानसिक वेगळं काय काय मानसिक वय वेगळं, मानसिक वय वेगळं. आणि त्यानंतर गंमत याची फार वाटली की खूप काळाने असा शो लिहिता आला. खरं तर स्टारसाठी माझी पहिली मालिका आहे फ्रँकली स्पीकिंग, पण खूप काळाने असाही शो लिहिता आला ज्याच्यामध्ये ड्रामा वगैरे सगळं आहे, पुढे आहे, भरपूर आहे, गाणे आहेत, धमाल आहे, पण त्याचबरोबर खूप माणूस पण आहे, खूप हलकं फुलकं हसणं आहे, खूप सारं ह्युमर आहे. सो असं कॉम्बिनेशन लिहायला मिळत नाही टेलिव्हिजनला, रिअली लिहायला मिळतं. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू सतीश सर, विनोद दादा की अशा पद्धतीचा शो आपल्याला लिहायला मिळाला. कारण लेखक फार हे असतात काय म्हणतात त्याला भुकेले असतात,
त्यांना काय मला असं लिहायला मिळावं, मला तसं लिहायला मिळावं, तसं मिळत नसतं. हा शो मला वाटतं खूप चांगलं पॅकेज आहे त्या बाबतीत, की ज्या ड्रामा पण लिहायला मिळतोय, त्या थ्रिलर मध्ये